आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे मायावी राक्षस, तात्काळ आमच्या समोर प्रकट हो, प्रकट हो, प्रकट हो। आलास तू मायावी? हो सुरेश्वर, तुम्ही माझं का बरं स्मरण केलं? यावेळी तुला केवळ एका नवजात शिशूचं अपहरण करायचं आहे। दादा, दादा, वहिनी, उठा, कोणी राक्षस प्रद्युम्नला घेऊन चाललाय। दादा, दादा। आता मी द्वारकाधीशांच्या टप्प्यात येणं शक्यच नाही। आता मला कोणीही पकडू शकत नाही। थांब केशवा, थांब। हे छोटंसं काम मला करू देत केशवा। काय आज्ञा आहे महाराज? प्रलयासुर, तू द्वारकेत जा आणि वासुदेव कृष्णाच्या पुत्राचं अपहरण करून माझ्याकडे घेऊन ये। जशी आज्ञा सुरेश्वर।
वासुदेव, अरे कुणी आहे का? वासुदेव बघा, माझ्या मुलाला तो राक्षस घेऊन चाललाय. वासुदेव, बलराम दादा बघा, तो राक्षस घेऊन चाललाय प्रद्युम्नाला. प्रद्युम्न, बलराम दादा, कुणी आहे का? माझं बाळ. ताई, काय झालं सांगा. तो राक्षस प्रद्युम्नाला उचलून घेऊन चाललाय. अरे, आपल्या कुणीतरी वाचवा. ताई, ताई, हे काय झालं? जामती बघ ना, तो राक्षस माझ्या बाळाला घेऊन चाललाय. द्वारकाधीश. ताई, थांब रे दुष्टा, थांब तिथेच. बलराम दादा, बलराम दादा, माझं बाळ. बाजूला हो माझ्या वाटेतून, नाही तर माझ्या पायाखाली आलोस तर मातीत गाडला जाशील, मातीत. अरे दुष्ट दानवा, परत दे माझ्या प्रद्युम्नाला, परत दे, अन्यथा मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझं कल्याण यातच आहे. चुपचाप थांब, तू मला थांबवणार. हो, मी थांबवेन तुला, मी. थांब तिथेच दुष्टा, हा मला चिडायला भाग पाडू नकोस. जर का मला राग आला तर तुझं आयुष्य संकटात सापडेल. अरे मूर्ख मानवा, तू या दानवाला मृत्यूची भीती दाखवतोयस. मृत्यू तर माझा दास आहे, दास. अरे दुष्ट अहंकारी दानवा, असं वाटतंय की तुला तुझ्या सामर्थ्यावर अतिशय गर्व आहे. मी तुला शेवटची चेतावणी देतोय, माझ्या पुतण्याला माझ्याकडे परत दे. बाळ तर मी कधी तुला परत देणार नाही. जर तुझ्यात हिंमत असेल तर येऊन घेऊन जा हे बाळ. अच्छा, तू असं ऐकायचं नाहीस, तुला इंगा दाखवावाच लागेल. अरे तू काय मला इंगा दाखवणार? मीच तुला संपवून टाकतो. ताई बघ, आपला प्रद्युम्न सुखरूप आहे. सगळं काही व्यवस्थित होईल ताई. बघ, तो एकदम सुखरूप आहे ताई. सगळं व्यवस्थित आहे ताई. बघ तरी ताई, प्रद्युम्न सुखरूप आहे. शुद्धीवर ये.
असंभव असंभव असंभव. हे तू काय सांगते आहेस मायावती? त्या गवळ्यांनी माझ्या दुसऱ्या मायावी राक्षसाला देखील मारून टाकलं. मी त्यांना जिवंत नाही सोडणार. हे काय दैत्यराज, तुम्ही तुमचा राग या निर्जीव वस्तूंवर काढताय? मग करू तरी काय मायावती? माझ्या क्रोधाचा ज्वालामुखी आता उसळ्या मारतोय. क्रोधाग्नीने माझ्या अंगाची लाही लाही होते. जर मी माझा क्रोध कुणावर नाही काढला तर मी वेडा होऊन जाईन. वेडा हो. त्या तुच्छ गवळ्यांनी माझ्या दोन मायावी राक्षसांना मारून टाकलं. हो, वध केला त्यांचा. आपल्याकडून खूप मोठी चूक झालीये नाथ. आपण कृष्णासारख्या शत्रूला इतकं तुच्छ समजून चाललो होतो की त्याच्या काळजाचा तुकडा त्याच्यापासून हिरावून घेण्यासाठी आपले 2 साधारण राक्षसपणाला लावले होते. मायावती, ते साधारण राक्षस नव्हते. ते माझे सगळ्यात शक्तिमान आणि मायावी राक्षस होते. ज्यांना शत्रूने किड्या मुंगीसारखं चिरडून टाकलं. मायावती नाथ, तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की तुमचा सगळ्यात शक्तिशाली, विशाल आणि विराट राक्षस देखील कृष्णाची बरोबरी नाही करू शकत. परंतु का मायावती? ते अशासाठी की तुमचे सर्व राक्षस तुमचे दास आहेत आणि दास कधी स्वामीची बरोबरी नाही करू शकत. अर्थात असं की स्वतःचा पुत्र गमावल्याने जो आघात तुमच्या मनावर झाला आहे, ज्यामुळे तुमची तडफड होते, ती तडफड आणि त्या आकांताची शक्ती कोणत्याही दास राक्षसात निर्माण होऊ शकत नाही, भले तो कितीही शक्तिमान का असेना. पुत्रवियोगाच्या या घावामुळे तुमच्या क्रोधाला एक अपरिमित शक्ती लाभलीये आणि एक तुम्ही आहात नाथ की या शक्तीला या निर्जीव वस्तूंवर वाया घालवत आहात. मग मी करू तरी काय मायावती? मायावी आणि प्रलयासुराची हत्या करून त्या गवळ्यांनी माझ्या क्रोधाच्या अग्निकुंडामध्ये तूप टाकायचं काम केलं आहे, ज्यामुळे माझ्या क्रोधाचा अजूनच भडका उडाला आहे. म्हणजेच तुमची शक्ती अजून वाढली आहे. ही शक्ती वाया घालवू नका. तुमच्या क्रोधाला योग्य ती दिशा द्या. या राजमहालातून बाहेर पडा महाराज, कारण बुद्धिमान शत्रू स्वतः चालत तुमच्यापाशी येणार नाही. सापाला मारण्यासाठी त्याच्या बिळातच हात घालावा लागतो. तू बरोबर बोलतेस मायावती. आज तू माझ्या क्रोधाला योग्य दिशा दाखवलीस. कृष्णसारख्या मायावी शत्रूचा सामना माझे मायावी दानव नाही करू शकत. आता मी स्वतःच शत्रूच्या राजमहालात घुसून त्याच्या पुत्राचं अपहरण करणार आहे आणि तुझ्या समक्षच गवळ्यांच्या कुलदीपकाला विझवून टाकणार आहे. नारायण 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 नारायण. देवी रती, आज तुम्ही अकारणच इतक्या प्रसन्न दिसत आहात. तुमच्या उदास मनात अचानक आनंदाची फुले कशी काय फुलली आहेत? आनंदाचीच तर गोष्ट आहे. ते पहा देवर्षी, बघताय ना त्या शंभरासुराला? अगदीच खुळा आहे. भगवान श्रीकृष्णांची पुन्हा एकदा टक्कर घ्यायला निघालाय. स्वतःचा मुलगा गमावून देखील अक्कल नाही आली. मायावी राक्षस आणि प्रलयासुराच्या मृत्यूनंतर देखील
मनोधैर्य खचलं नाहीये त्याचं. आणि आता तर स्वतः प्रद्युम्नाच्या अपहरणाचं मूर्खतेचं प्रदर्शन करतोय. परंतु त्याला देखील द्वारकेत तोंडावर आपटून रिकाम्या हातानेच परत जावं लागेल. नारायण नारायण. देवी रती, शंभरासुराच्या मायावी आणि दैवी शक्तींची तुम्ही नीटशा परिचित नाही आहात. शेकडो राक्षस आणि दानवांच्या मृत्यूनंतर अशा भयंकर राक्षसाचा जन्म होतो. तुम्ही त्याच्या मायावी शक्तींना कमी लेखू नका. अशा मायावी शक्ती तर मायावी राक्षस प्रलयासुराच्या जवळ देखील होत्या मुनिवर्य. त्यांचा अंत तर तुम्ही पाहिलाच आहे. कसं किड्या मुंग्यांसारखं चिरडून टाकलं होतं त्यांना. नारायण, ते अशासाठी की त्या दोघांकडे दिव्यास्त्रांची ती शक्ती नव्हती जी असुरराज शंभरासुराकडे आहे. दिव्यास्त्र? शंभरासुराकडे दिव्यास्त्रांची शक्ती आहे? कुठून मिळाली त्याला ही शक्ती? कसं प्राप्त झालं हे अस्त्र? कुणी दिलं हे वरदान? नारायण नारायण. सांगतो देवी, सांगतो. तुम्ही अधीर होऊन प्रश्नांमागून प्रश्न विचारताय. लवकर सांगा मुनिवर्य, लवकर सांगा. ते अस्त्र आहे मुग्दर. मुग्दर? हो देवी, मुग्दर, जे युद्धभूमीवर शत्रू सैन्यावर अगदी कालदंडासारखं प्रहार करतं. मागे एकदा शंभरासुराने माता पार्वतींना प्रसन्न करण्यासाठी आणि वरदान मिळवण्यासाठी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. आणि अंततः तपश्चर्यात लीन होऊन जेव्हा त्याने आपलं मस्तक माता पार्वतींच्या चरणी बळी स्वरूप अर्पित केलं, तेव्हा मातांनी त्याची तपश्चर्या आणि श्रद्धेचं फळ म्हणून प्रकट होऊन त्याला हे वरदान प्रदान केलं. माते प्रकट व्हा, प्रकट व्हा माते, प्रकट व्हा. दर्शन द्या माते, मला दर्शन द्या. माते, मला दर्शन द्या. माते, मला दर्शन द्या. माते, मला दर्शन द्या. थांब वत्सा, थांब जरा. प्रणाम माते. आयुष्यमान भव. माते, जर तुम्ही मला आयुष्यमान होण्याचा आशीर्वाद देतच आहात तर मला असंही वरदान द्या, ज्यायोगे मी जोपर्यंत जगेन सर्व शक्तिमान होऊन जगेन. दुर्बल होऊन जरी दीर्घायुष्य मिळालं तरी त्याचा काय फायदा? सांग वत्सा, तुला वरदान म्हणून काय हवंय? कोणती शक्ती हवीये? माते, जर तुम्ही मला माझ्या इच्छेनुसारच वरदान देत आहात तर मला ते मुद्गल द्या ज्याच्या प्रयोगाने दानवांच्या युद्धात तुम्ही शुंभ आणि निशुंभाचा वध केला होता. ओ, म्हणजे तुला कालदंडाचं वरदान हवंय तर ठीक आहे वत्सा. मी तुला तुझ्या इच्छेनुसार माझा मुद्गल प्रदान करते. या कालदंडाचा प्रयोग ज्याच्यावर करशील तो भले कितीही शक्तिशाली असला तरी त्याच्या वाराने जिवंत नाही राहू शकणार. तथास्तु. खूप खूप धन्यवाद माते, खूप खूप धन्यवाद. बहुधा त्याला माझ्या मायावी शक्तीची कल्पना नाहीये.
शंभरासुराला त्रैलोक्यातील अभेद्य पहारा देखील नाही थोपू शकत. ओले माझं बाटे. अरे राजकुमार, आता तरी झोपायची कृपा करा. आपला राजकुमार असा नाही झोपायचा. अच्छा, तर मग हे काय केलं की झोपतील? याला तर वासुदेवांची बासरी ऐकत झोपायची सवय. हो, परंतु या क्षणी वासुदेव मुरली कुठे वाजवतायत? वासुदेव आता बासरी वाजवत नाहीत म्हणून काय झालं? परंतु प्रद्युम्नाच्या 3 माता अंगाई गाऊन तर त्याला झोपवू शकतात. हो ताई, आधी तू सुरुवात कर. हो मी. हो ताई. हो ताई. हो. हा. आणि रुक्मिणीने प्रद्युम्ना करता अंगाई म्हणायला सुरुवात केली. प्रद्युम्न खरोखरच भाग्यवान होता. भले त्याला जन्म देणारी जरी रुक्मिणी असली तरी सत्यभामा आणि जामवंतीची सुद्धा त्याच्यावर अपार माया होती. त्या तिघीजणी आळीपाळीने त्याच्यासाठी अंगाई गात त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि तिथे दुसरीकडे शंभरासुराने मायावी रूप धारण करून द्वारकेतच नाही तर साक्षात श्रीकृष्णांच्या राजमहालात प्रवेश मिळवला होता. श्रीकृष्णांच्या सैन्यातल्या अधिकाऱ्याचा वेश धारण केल्यामुळे त्याला वाटेत कोणत्याही सैनिकाने अडवलं नाही. तिन्ही राण्यांच्या प्रेमळ अंगाईने आता प्रद्युम्नाला शांत झोप लागली होती. परंतु एकटे श्रीकृष्णच जाणून होते की रात्रीच्या गर्भात पुढे काय काय घटना घडणार आहेत. जग से मिटाना है पापियों का नाम. इस जग से मिटाना है पापियों का नाम. सो जा बेटा सो जा, कल की आस लगाए तुझ पर
कुठे राजकुमार झोपले? ताई, उद्या मी प्रद्युम्नला स्नान घालणार आहे. हो. आणि ताई, उद्या मी त्याला दिवसभर सांभाळणार आहे. अगं, रात्री प्रद्युम्नला मी माझ्या कक्षात घेऊन जाईन. अगं, तुम्ही दोघीच प्रद्युम्नची इतकी काळजी घ्याल तर मग मी काय करायचं? ताई, तू केवळ आराम करायचास. राजकुमार झोपलेत. बरं ताई, आता आम्ही आमच्या कक्षात जातो. हो. चल. दासी. जी महाराणी. जरा या समईची ज्योत कमी कर बरं. जी आज्ञा महाराणी. पहारेकरी. हो. सगळं कुशल तर आहे ना? होय स्वामी. रक्षकांनो, सतर्क राहा. डोळ्यात तेल घालून पहारा द्या. राण्यांच्या दालनाबाहेर कडक पहारा ठेवा. होय स्वामी. ओले 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 माझं बाळ ते. झोप बाळा, झोप रे माझ्या राजा, झोप शांत. काय झालं? झोप बाळा, रडू नकोस बाळा, शांत हो. हा तर गप्पच होत नाहीये. ताई. अरे सत्यभामा, अगं आत ये ना. तिथेच का उभी आहेस? अगं ये ग. हा बघ बघ, तुझा लाडका प्रद्युम्न झोपायचं नावच घेत नाहीये. मला तर वाटतंय की कदाचित त्याला तुझ्याजवळच झोपायचंय.
अगं बघत काय उभी आहेस? आत ये ना, घे ना जरा त्याला. अगं बघत काय बसलीयस? जरा त्याला शांत कर ना. घे त्याला मांडीत. ताई, मी याला माझ्या दालनात घेऊन जाते. हो घेऊन जा आणि छान काळजी घे याची. होय ताई, तू चिंता करू नकोस. राजकुमारावर माझं बारीक लक्ष राहील. सत्यभामा, असं वाटतंय जणू आजचा दिवस शुभ नाहीये. प्रद्युम्नला घेऊन कुठे जातेस? माझ्या कक्षामध्ये. तुझ्या कक्षात? प्रद्युम्न तुझ्याजवळ शांत झोपायचं नाही. जा, त्याला रुक्मिणीच्या कक्षातच ठेवून ये. परंतु बलराम दादा. कशाला वाद घालते सत्यभामा? मी सांगतोय ना, प्रद्युम्न तुझ्याजवळ शांत नाही झोपायचा. तू त्याला रुक्मिणीच्या कक्षातच ठेवून ये. तसंही रात्र खूप झालीये. तू सुद्धा तुझ्या कक्षात जाऊन आराम कर. जा. अरे, हा तर प्रद्युम्नचा आवाज वाटतोय. तो रडतोय आणि ताई झोपलीये. नाही नाही, सत्यभामा, पाहिलास ना आईचा प्रभाव. बाळ त्याच्या आईजवळ जाताच शांत झालं की नाही? जा,
जा आता तू सुद्धा तुझ्या कक्षात जाऊन आरामात झोपून जा. मी महालाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था पाहूनच माझ्या कक्षात जाणार आहे. जा. मी पण किती खुळी आहे. मला क्षणोक्षणी प्रद्युम्नचाच आवाज ऐकू येत असतो आणि हा तरी ते शांत झोपलाय. आता मी माझ्या कक्षात जातो आहे. जर कोणत्याही प्रकारचं संकट वाटलं तर मला तात्काळ सूचना द्या. जशी आज्ञा.
हे बाळा, आता थोड्याच वेळात तुझा पिता वासुदेव कृष्ण आणि तुझी माता रुक्मिणी दोघही रडणार आहेत. पुत्र वियोगाचं दुःख एखाद्याच्या आत्म्याला किती खोलवर ठेस देतं, या गोष्टीची जाणीव दोघांनाही होईल. आजच्या नंतर ती दोघही आयुष्यभर तुझ्या आठवणीत अश्रू ढाळत बसतील. बघा त्रैलोक्याच्या समस्त प्राण्यांनो, मी शंभरासुर आता माझी प्रतिज्ञा पूर्ण करायला जातो आहे. ज्या कृष्णाने माझ्यापासून माझा पुत्र हिरावून घेतला, आता मी त्याचा पुत्र हिरावून घेतला आहे. कृष्णाने माझ्या पुत्राचा वध केला, आता मी त्याच्या पुत्राचा वध करायला जातो आहे. नारायण नारायण नारायण. असुरेश्वर, हे तुम्ही काय करू जात आहात? मी माझ्या शत्रूला नष्ट करायला निघालो आहे देवर्षी. शत्रू आणि हे बालक? नारायण नारायण. कृष्णा